हे बघा मी एक ट्रेन बनवली आहे. तर बघा आता मी पूर्ण सगळं डिटेलिंग सांगणार आहे, म्हणून खूप वेळ लागणार आहे. 1 तास 2 तास किंवा 20 मिनिटं असे मिनिटं लागू शकतात की तास लागू शकतात. म्हणून मी आता सांगतोय. हे जे मी तुम्हाला आता इकडे ट्रेन ठेवलेली नाही, त्याच्या मधलं जे कंपार्टमेंट आहे ना ते तुम्हाला दिसतच असणार. तर त्याच्यात एक रेडिओ ॲक्टिव्ह बॅटरी इंजिन आहे. मग हे बघा, हे आणि हे दोन दिसत आहेत ना, हे बघा, हे एक आणि हे एक जे दिसतात ना तुम्हाला, ते रेडिओ ॲक्टिव्ह बॅटरी आहे. तर हे बघा, आणि चार दिसतात ते रेडिओ ॲक्टिव्ह बॅटरीज नाही आहेत, ते रेडिएटर्स आहेत. म्हणजे बघा, तुम्ही रेडिएटर तर तुमच्या गाडीत बघितलं असणार, समोर लागलं असणार, ते या ह्याच्यात सुद्धा आहे. आणि ह्याच्यात CO2 चे गॅसेस भरणार, जे आधीचे गरम हवा असते ना. आणि बघा, ही मध्ये संपवली म्हणून सॉरी. तर बघा, जे आपण आता ट्रेन चालवतो ना, मी आता मग जेवढ्या स्पीडमध्ये चालते ना तेवढ्या स्पीडमध्ये इकडे आत हवा जाते, आणि जी हवा इकडे आत जाते ना ती सगळीकडे जमा होते, आणि ह्याची जेवढी हवा ह्याच्या आत येते ना तेवढं थंड कूलिंग आत बनतं. आणि मग ह्याच्यात थोडी जास्त हवा ऍड करतात. नंतर ही इकडून हवा या रेडिएटरमध्ये जाते. मग इकडून अशी गेली की सरळ या इंजिनमध्ये पूर्ण इंजिनच्या कंपार्टमेंटमध्ये पोहोचते. आणि बघा, इकडे पूर्ण CO2 चे गॅसेस भरले. जी इकडे गरम हवा असते ना, जी थंड हवा जाते नंतर ती गरम हवा बाहेर निघते. तर इकडून CO2 ची गॅसेस बाहेर निघतात गरम मध्ये. आज रेडिएशनमुळे CO2 चा गॅस बनतो. आता तुम्ही बघितलं असणार की हवेमुळे रेडिएशनची गॅस अजून वाढते. पण या ट्रेनमध्ये वेगळं आहे. ह्याच्यात ना थंड हवा, ह्याच्यात CO2 ची गॅस बनली आत, तर इकडून ती गरमवाली हवा नाही ब्लास्ट होतात. 1-2 टँक्स ह्याच्यातले, 1-2 नाही 10-20 किंवा असे होतात टँक ब्लास्ट. आता झाले तर मला रिपेअर किटमध्ये जावं लागतं, म्हणजे रिपेअरिंगच्या शॉपमध्ये जावं लागतं. म्हणजे मीच ट्रेन रिपेअर करतो ही वाली अशी खेळण्यांची. आणि माझ्या डोक्यांमध्ये खूप सारे ट्रेन्स येतात. जे आधी मी ट्रेन बनवायचो ना ते 2 कंपार्टमेंटचे नव्हते. म्हणजे मी एकाच साईडने फिरवायचो असं, आणि असं टर्न करून परत मागे आणायचो. तर ते असे घाण दिसत होते. तर मी ना अशी ट्रेन बनवली, जी आधी ना इकडेपर्यंत हे इकडे लागलेले ब्लॉक्स दोन्ही, हे दोन्ही ब्लॉक्स इकडे लागलेले, आणि इकडे मध्ये कुठला पण नव्हता. मी दाखवू कसं आधी. आता मी जी तुम्हाला पूर्ण डिटेलिंग सांगली या ट्रेनची, ती आता मी नवीन ट्रेन्स बनवेन. आणि खूप डोक्यात ट्रेन येतात माझ्या, ते मी बनवेन आणि तुमच्या बरोबर शेअर करेन. आणि मी परत ट्रेन बनवेन, ते तुम्हाला शेअर करेन. आणि बाय.